भारत हा भौगोलिक विविधतेने नटलेलाही देश आहे। उत्तरेकडे हिमालयामुळे रशिया सायबेरियाकडून येणारे अतिशीत वारे रोखले जातात, तर वायव्येकडे अरवली पर्वतांमुळे भारताचा मुख्य भूभाग वाळवंटी होण्यापासून बचावलाय। त्यामुळे सारा उत्तर भारत हा सुजलाम सुफलाम राहिलाय। म्हणूनच अरवली पर्वतांना उत्तर भारताची जीवनरेखाही मानलं जातं। मात्र हीच जीवनरेखा आता उत्तर भारताची डेथ वॉरंट बनते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। काय नेमकं घडतंय, कोण आहे याला जबाबदार, पाहूया एक रिपोर्ट। अरवली पर्वताची नवी व्याख्या, अरवलीच्या 90% भागाला धोका, उत्तर भारतासाठी धोक्याची घंटा। भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग म्हणजे अरवली। याच अरवलीवरून सध्या प्रचंड वाद पेटलाय। याला कारण ठरलंय ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि केंद्राचा प्लॅन। 20 नोव्हेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला। केंद्राची अरवली पर्वत रांगांसंदर्भातली व्याख्या सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे। त्यानुसार जे पर्वत 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंच आहेत त्यांनाच अरवली पर्वत मानलं जाईल। त्यामुळे प्रशासकीय स्पष्टता येईल, तसंच टिकाऊ विकास योजना आखण्यात मदत होईल, असा केंद्र सरकारचा दावा आहे। आता या निकालाचा अर्थ काय ते समजावून घेऊया। 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या टेकड्या, दऱ्या आणि इतर भूभाग संरक्षित क्षेत्रातून वगळला जाईल। मात्र न्यायालयानं नवीन खाणकामाच्या परवानग्यांवर बंदी घातली आहे। परिसराचं वैज्ञानिक मॅपिंग करून शाश्वत खाणकामासाठी एक व्यवस्थापन योजना तयार करण्याचे आदेश दिलेत। अरवली पर्वतांचा मोठा भाग म्हणजे सुमारे 90% भाग खाणकाम आणि विकासासाठी खुला होऊ शकतो, यावरच पर्यावरणवाद्यांचा आक्षेप आहे। मात्र त्याआधी अरवली पर्वतांचं भौगोलिक महत्त्व काय ते जाणून घेऊया। अरवली पर्वत थारच्या वाळवंटाला पूर्वेकडून पसरण्यापासून रोखतो। राजस्थान आणि गंगेच्या मैदानी प्रदेशांचं संरक्षण होतं। बनास, लुनी, साबरमती आणि साहिबी अनेक महत्त्वाच्या नद्यांचा उगम अरवलीतून होतो। त्यामुळे पाण्याची मुबलक उपलब्धता अबाधित राहते। पर्वतातील सच्छिद्र खडकांमुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरतं, त्यामुळे भूजल पातळी वाढते आणि परिसरातील जलसंकट कमी होतं। अरवली मान्सूनच्या वाऱ्यांसाठी अडथळा निर्माण करतो, त्यामुळे पूर्व राजस्थान आणि उत्तर भारतातील मैदानी प्रदेशांना पुरेसा पाऊस मिळतो। तसंच मध्य आशियातील थंड वाऱ्यांपासून मैदानी प्रदेशाचं संरक्षण करतो। अरवली विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास आहे। अरवली जस्त, तांबे, शिस, संगमरवर आणि ग्रॅनाइट सारख्या मौल्यवान खनिजांनी समृद्ध आहे। ही खनिजं औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाची आहेत। माउंट अबू, कुंभलगड, चित्तोडगड अशी पर्यटन स्थळंही या पर्वतावर आहेत। त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालनाही मिळते। थोडक्यात अरवली पर्वत केवळ नैसर्गिक अडथळा नसून तो परिसरातील पर्यावरण, जलव्यवस्थापन, जैवविविधता आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे। आता सुप्रीम कोर्टाच्या केंद्राच्या व्याख्येला मान्यता दिल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी यावर आक्षेप नोंदवलाय। तर यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे। और अगर एक पहाड़ी और दूसरी पहाड़ी के बीच में 500 मीटर का ही गैप है तो वो जमीन भी अरावली रेंज मानी जाएगी। इस डेफिनेशन के आने के बाद 90% से ज्यादा एरिया प्रोटेक्टेड एरिया में आ गया। 90% से ज्यादा। मेरा ये स्टेटमेंट लिख लीजिए, टोटल अरावली का एरिया 1,47,000 स्क्वायर किलोमीटर है। इसके बाद केवल अभी की जो मेरे पास 39 डिस्ट्रिक्ट है, केवल 217 किलोमीटर मतलब 2% में ही माइनिंग हो सकती है। सिर्फ सेव अरावली डीपी बदलने से काम नहीं चलता है। काम चलता है दृढ़ इच्छा शक्ति से, काम चलता है काम करने से। इस तरह से मत बरगलाइए। हमारे राजस्थान के भाई बहनों को हम आपसे कहना चाहते हैं, हम किसी भी तरह से अरावली के साथ छेड़छाड़ नहीं होने देंगे, किसी तरह का खनन नहीं होने देंगे, ये हम आपको विश्वास दिलाते हैं। नेता प्रतिपक्ष भी, अन्य लोग भी, तमाम पार्टियों के लोग जिस प्रकार से दिल्ली गैस चैम्बर बन चुका है, सांस लेना मुश्किल हो रहा है, दिल्ली के अलावा भी अन्य राज्यों में भी उसका असर भी पड़ रहा है। अगर ये पहाड़ियाँ समाप्त हो गई, पता नहीं इस देश में क्या होगा, उत्तर भारत में क्या होगा, कल्पना के बाहर की बातें हैं। ये तो आपको एक्सपर्ट भी राय दे सकते हैं। भारताचा महत्त्वाचा नैसर्गिक राखणदार असलेल्या अरवलीचा जवळपास 90% भाग हा विकास कामांसाठी मोकळा होणार आहे। मात्र त्याचाच अर्थ या 90% भागाला धोका निर्माण झालाय। तरीही अरवली पर्वताची व्याप्ती मोजताना 100 मीटरची मर्यादा पर्वताच्या शिखरापासून तळापर्यंत आहे, असा दावा सरकारने केलाय। 2 पर्वत रांगांमधील रिकामी जागाही अरवलीचाच भाग मानला जाईल। या नवीन व्याख्येमुळे अरवलीचा जवळपास 90% भूप्रदेश हा संरक्षित क्षेत्राच्या कक्षेत येतो, असा सरकारचा दावा आहे।
त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षणच होणार असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे. शिवाय अरवलीचा एकूण विस्तार 1.47 लाख चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी केवळ 217 चौरस किलोमीटर म्हणजे साधारण 2% भाग खाणकामासाठी पात्र ठरू शकतो. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाश्वत खाणकाम आराखडा तयार करावा लागेल. त्यानंतर यंत्रणांची परवानगी आवश्यक ठरणार आहे. म्हणजेच सरकारी दाव्यानुसार दिल्लीतील अरवली क्षेत्रात खाणकामावर पूर्णपणे बंदी कायम राहणार आहे. एकीकडे दिल्लीमधलं वाढतं प्रदूषण चिंतेचा विषय झालेला असताना अरवली या दिल्लीला सुरक्षा कवच पुरवणाऱ्या पर्वताची सुरक्षाच धोक्यात आलेली आहे. नियम कसे धाब्यावर बसवले जातात हे काही आपल्याला नवीन नाही. त्यामुळे सरकारनं लाख दावे केले तरी अरवलीची नव्या व्याख्येनुसार सुरक्षा खरंच केली जाते का? खरंच मर्यादित खाणकाम होणार की त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केला जाणार? यावरच हा नवा नियम उत्तर भारतासाठी डेथ वॉरंट तर बनणार नाही ना, हे अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.